वेळेला आपण शेवटचा जो अध्याय आहे त्या अध्यायाची सुरुवात आपण केली. आज आपण उपसंवाद किंवा ज्याला आपण एपिलॉग म्हणतो त्याच्यामध्ये आपण पुढच्या अभ्यासाला सुरुवात करूया. दादा काय म्हणतात बघा, देवाचे अस्तित्व न जाणवणे यातच स्वतःची प्रगती आहे. आता हे वाक्य जरा वेगळं वाटतं आपल्याला. देवाचं अस्तित्व न जाणवणे यातच स्वतःची प्रगती आहे. दादांना नेमकं काय म्हणायचं पुढे आपण जरा वाक्य म्हणजे आपल्याला कळेल. तर देवाचं अस्तित्व न जाणवणे, जाणवता कामा नये. देवाचं अस्तित्व नाही असं नाही, आपल्याला त्याची जाणीव होता कामा नये. कळलं की नाही? याच्यामध्ये स्वतःची प्रगती. का? कारण जी काय अस्तित्व आपण जे म्हणतो देवाचं अस्तित्व, त्या अस्तित्वामागे आपली भावना कशी असते हे दादाने त्याच्यानंतर स्पष्ट केलेलं आहे. कारण आपण इष्ट अपेक्षा पूर्तीसाठी प्रयत्न करतो, पण इष्टफल साध्य झाले की प्रयत्न थांबतात. म्हणजे आपल्याला काहीतरी हवं असतं आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो, आणि समजा ते इष्टफल प्राप्त झालं की आपले प्रयत्न थांबतात. बस एवढं मला मिळालं की नाही, बस त्याच्या पलीकडे आपण विचार करत नाही. म्हणजे एक साधं उदाहरण समजा आपण घेतलं की आपण काय म्हणतो की समजा मला एक ग्रॅज्युएट व्हायचंय, ग्रॅज्युएशन झालं की त्याच्यानंतर मी पुढचा विचार करत नाही. तर तिथे न थांबता आता बाबा मला ही ग्रॅज्युएशन, मला ही डिग्री मिळालेली आहे, याच्यापासून मी काय करू शकतो याचा विचार आपण करतो. म्हणजे इष्टफल साध्य झालं की आपले प्रयत्न थांबतात. प्राप्त जीवनात जर कदाचित अशी प्राप्ती झाली तर पुढील जन्माच्या पूर्ततेचे प्रयत्न थांबतात. म्हणजे आपल्याला समजा या जन्मामध्ये जे काय करायचं ते समजा प्राप्त झालं की आपण काय म्हणतो, बाबा झालं. पण बाबा हे जीवन हे केवळ ह्याच आयुष्यामध्ये नाहीये किंवा हे जीवन नाहीये, तर मला पुढची सुद्धा जन्म मला प्राप्त होणार आहे. तर त्यामुळे पुढच्या जन्माची तरतूद सुद्धा मला आताच करून ठेवायची आहे. या दृष्टीने आपण कोणताही विचार करत नाही. आधीच मी सांगितल्याप्रमाणे हा जो अध्याय, या अध्यायामध्ये दादांना जो अधिलिखित अर्थ आहे हा खूप सखोल असणार. आपण फक्त प्रयत्न करतोय कारण इतर अध्यायाप्रमाणे दादानी याच्यामध्ये सरळ कोणत्याही गोष्टी मांडलेल्या नाही. म्हणजे सरळ आपल्याला समजण्यात क्या मांडले नाही, ते आपण प्रयत्न याच्यामध्ये करत आहोत. तर दादा काय म्हणतात, तर पुढील जन्माच्या पूर्ततेचे प्रयत्न थांबतात तिथेच. ही माया बंधनातील माया आहे. आता माया बंधनातील ही माया म्हणजे काय, तर आपल्याला नेहमी असं वाटत असतं की बा हे साप मला प्राप्त झालं ना, बस. आता ज्या वेळेला आपण ह्या गोष्टीच्या मागे राहतो, हिचा अंत लागणे शक्य नाही. म्हणजे काय, ही कुठे संपणारी नाहीये. आणि दादांचं सुंदर उदाहरण आहे, जसे क्षितिज आपण पाहतो त्याच्याजवळ पोहोचलो की पुन्हा आणखी पुढे दिसू लागतो. कालांतराने आपण मूळ ठिकाणी येतो. म्हणजे काय, आपण जसं बघितलं सोबत आपल्याला कळतं की बाबा आकाश जे आहे ते आकाश येऊन जमिनीला टेकलंय, म्हणजे तिथे क्षितिज संपतं. म्हणून आपण सगळं त्या क्षितिजाकडे जायला लागलो. तर काय होतं, गेल्यानंतर कळतं अरे अजून पुढे, अजून पुढे, असं करत करत आपण मूळ ठिकाणीच परत येतो. तर त्याच्यासाठी दादानी काय म्हटलंय, यासाठी काय केलं पाहिजे, तर जे क्षितिज दृष्टीला दिसते आहे त्याच्या परिसराचा विचार करून समोर आहे त्याचा लाभ घेण्यासाठी दृष्टी स्थिर केली पाहिजे. म्हणजे जे काही काल्पनिक आहे त्याला आपण मृगजल म्हणतो, त्या मृगजलाच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या दृष्टीला जे काही दिसतंय त्याचा परिसराचा विचार केला पाहिजे. समोर जे आहे त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपली दृष्टी स्थिर असली पाहिजे की जे काय मला दिसतंय ना हे आहे, त्याच्या पलीकडचं नको, जे आहे त्याचा आपण लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दादाने पुढे सुंदर उदाहरणं दिली. पाण्यावरील लाटांमुळे नाव हलली तरी आपण हलत नाही, म्हणून आपण हलता कामा नये. म्हणजे लाट हलते, आपण काय करतो, लाटे समजा आपण एखाद्या नावेमध्ये असतो आणि
सर्व नाव हलायला लागले तर आपण त्या नावेबरोबर हलत नाही, आपण स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो. नाव हल्ली तरी आपण स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो, बॅलन्स करतो आपण. तद्वैत जीवनात ज्या सुखदुःखांच्या लाटा देहाला हलवित आहेत त्यावेळी ईश्वराबद्दलचे आपले विचार हलता कामा नये. दादाने काय सांगितलंय की सुखदुःख आपल्या आयुष्यामध्ये येतच राहणार आणि आपल्या देहाला म्हणजे आपल्याला हलवणार ते, पण त्यावेळेला ईश्वराबद्दलचे आपले विचार जरा सुद्धा हलता कामा नये. कारण काय, दादाने ताबडतोब सांगितलंय, ईश्वर हा प्राप्त जन्म तरुण नेण्याचा सुकाणू आहे. सुकाणू म्हणजे काय, इंग्रजीमध्ये त्याला रडार म्हणतो आपण. म्हणजे त्यावेळेला समुद्रामध्ये नाव म्हणूया आपण, जहाज काही असेल तर ते स्टिअर करायचं असतं आणि एका विशिष्ट दिशेने त्याने न्यावं लागतं. त्यावेळेला काय असतं, प्रवाह वेगवेगळे असतात, पाण्याचा प्रवाह वेगळ्या दिशेने जात असतो, हवा वेगळ्या दिशेने वाहत असते. त्या सगळ्या गोष्टीतून एका विशिष्ट दिशेने नेण्याचं ते काम काय करत असत, त्याला आपण काय म्हणतो सुकाणू किंवा रडर असत. ते ईश्वर काय, ह्या आपल्या जीवनामध्ये जी काही सुख दुःख होणार आहे असतात त्या सुखदुःखातून मार्ग काढून नेणारा तो काय सुकाणू. ते ईश्वर हा प्राप्त जन्म तारून नेण्यासाठी जाण्यासाठी सुकाणू आहे. तेच जर आपल्या हाती गेले तरी जीवन नौका पहिले तरी कशी लागेल. तर आपल्याला समजा या आयुष्यातून किंवा या जीवनातून समजा आपल्याला व्यवस्थित मार्ग पाहिजे असेल, असतील सुखदुःख, असतील पाण्याच्या लाटा, असतील हवा वाहत, पण या सुखदुःखातून पहिलं तीराकडे नेण्यासाठी आपल्याकडे जे ईश्वर नसेल, तेच जर आपल्या हातचं गेलं तर मग आपली जी जीवन नौका आहे ही जीवन नौका पहिलं तिरी कशी लागेल. दादाने अजून एक थोडीशी चांगली उदाहरण दादाने पुढे कशी दिली आहेत बघा. दूध आहे म्हणजे आपल्याजवळ लोणी आहे ही श्रद्धा चुकीची. म्हणजे आपल्याकडे समजा दूध आहे म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की माझ्याकडे लोणी आहे, नाही. आणि दादा काय म्हणतात, दुधाला विरजण लावल्याशिवाय लोणी मिळणार नाही. म्हणजे त्याच्यावरती त्या दुधावरती प्रक्रिया घडल्याशिवाय लोणी प्राप्त होणार नाही. आणि लोण्यापासून पुढे ऑफकोर्स तूप आहे. म्हणजे दुधामध्ये तूप आहे, परंतु त्या दुधामध्ये त्या प्रक्रिया घडून गेल्यानंतर त्या दुधाचं लोणी आणि लोण्याचं नंतर काय होणार, आपल्याला तूप मिळेल. तद्वैत प्राप्त जीवनात भक्तीचे विरजण ऐहिक जीवनाला घातल्याशिवाय पारमार्थिक जीवनाचा लाभ होणार नाही. आपण ऐहिक जीवन जगत असतो, पण या ऐहिक जीवन जगत असताना आपली ईश्वराबद्दलची भक्ती असते आणि ह्या भक्तीचं विरजण समजा या ऐहिक जीवनाला आपण लावलं तर आपोआप आपल्याला पारमार्थिक जीवनाचा लाभ होईल. आणि जोपर्यंत ते विरजण लागत नाही तोपर्यंत ते ऐहिक लागणार, ऐहिकचं ऐहिकच राहणार. जसं दुधाला समजा विरजण लागलं नाही तर त्याचं तूप होईल का, आपल्याला तूप म्हणण्यापेक्षा लोणी होईल का, त्याच्यामध्ये आपल्याला लोणी मिळेल का, नाही. ते दूध तसंच राहणार, त्याला विरजणाची आवश्यकता आहे. तसंच आपल्या ऐहिक जीवनामध्ये एक भक्तीचं विरजण लागलं पाहिजे आणि ते लागलं तर मग काय पारमार्थिक जीवनाचा लाभ आपल्याला होऊ शकतो. अशी भक्तीची भूक लागली की साधनेची गोडी कळते. म्हणजे आपण जे काही साधन करत असतो, ओंकार साधना असेल, आरती साधना असेल, मुलाखत साधनेला आपण बसतो, तर भक्ती जर आपल्या मनामध्ये असेल, देवाबद्दलची जी भक्ती असेल, तर मग या सगळ्या साधनांची आपल्याला काय लागते, गोडी लागते. आणि आता एक दादारी सुंदर सांगितलंय, पुण्यातील पदार्थ पाहून खाण्याची इच्छा होणे ही हाव झाली. म्हणजे आपल्या समजा कोणताही एखादा पदार्थ असेल चांगला तर तो बघितल्याबरोबर खायला वाटणं, खाणं वाटणं साहजिकच आहे, आपण मनुष्य आहोत. परंतु दादा काय म्हणतात, ही हाव झाली. दादाने आपल्याला नेहमी काय सांगितलंय, आपण निश्चित केलं पाहिजे की बाबा आज आपण रस्त्यावर सुद्धा जात आहे आणि एखादं दुकान आहे की ज्या ठिकाणी बटाटे वडे केले जातात, तेच उदाहरण दादाने दिलं होतं. तो वास आल्यानंतर आपल्याला वाटतं अरे बटाटे वडे खाल्ले पाहिजे,
आणि मग आपण तर दादा काय म्हणतात, ही तुमची इच्छा नाहीये, ही लक्षात ठेवा, ही ह्या इकडे सांगितल्याप्रमाणे ही हाव आहे. आपण काय करायला पाहिजे, सकाळी घरातून निघत असताना पहिल्यांदा ठरवलं पाहिजे की संध्याकाळी मी त्याच मार्गाने येणार आहे आणि तिथे गेल्यानंतर मी आज वडे खाऊन येणार आहे. ती निश्चिती पाहिजे, ती निश्चिती महत्वाची आहे. या इथे सुद्धा खाण्याची, समजा खाण्याचा कोणताही पदार्थ पाहून खाणं आपण खावं ही हाव झाली, पण पदार्थ समोर नसताना जी भूक लागते तीच पचनी पडते. हा देहधर्म सर्वांना परिचित आहे. म्हणजे काय, आपण जर ठरवलं, पहिल्यांदा प्लॅन केलं की बाबा असं असं करायचंय, दादाने आपल्या कोणत्या प्रकारची बंधनं घातलेली नाही की हे खाऊ नका ते करू नका, परंतु निश्चितली खा. अचानक समजा आपल्याला इच्छा झाली, तीव्र इच्छा व्हायला लागली की काहीतरी करायची, म्हणजे लक्षात ठेवायचं की ही इच्छा आपलीच असेल असं नाही, कोणतरी आपल्या मार्फत ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपण शांत बसणे हे सर्वात महत्वाचं आहे. आणि आपण ठरवायचं की बाबा हा या दिवशी मी अमुक गोष्ट करणार. तसं दादाने काय म्हटलंय, हा देहधर्म झाला. देव पाहिला की जी भक्तीची भूक लागते ती हाव आहे. समोर देव दिसला ना की मग पाया पडायचं, अमुक करायचं, अमुक बाबा असं तसं कर, हे दे ते दे, अमुक आहे. देव पाहिला नंतर, देव न पाहता आपल्याला भूक लागली पाहिजे, देव न पाहता आपल्याला भूक लागली पाहिजे. देवाबद्दलचा भाव नाही, ही हाव आहे, देवाबद्दलचा हा भाव नाही. मग तुमच्या साध्य असाध्य साधनाने तुम्ही भक्ती पचविणार, व ही जर पचविता आली नाही तर जन्मबंधनाच्या पलीकडे जाण्याचे सामर्थ्य कसे प्राप्त होईल. म्हणजे थोडक्यात काय, तर देवाबद्दलची भक्ती आपल्याला पचविता आली पाहिजे, आणि पचवता आलं तरच जन्मबंधनाच्या पलीकडे जाण्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होणार. आणि त्याच्यासाठी देवाचं अस्तित्व म्हणजे काय, देव फक्त समोर आल्यानंतर त्याचं अस्तित्व नाही. आपल्याला सतत अशी भावना असली पाहिजे की जे काय आपण आहोत ते केवळ त्यांच्या कृपेने आहेत, त्यांच्यामुळे आहोत, त्याची सतत आपल्या मनामध्ये. आणि तसं जर असेल मग आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गर्व, दुसऱ्याला दुखवण्याचं वगैरे अशा कोणत्याही गोष्टी आपल्याकडनं घडणार नाही. पण ही भावना जर असेल तर, फक्त देव समोर दिसल्यानंतर समजा आपण पाया पडलो आणि आपण मोठं असं दाखवलं की बाबा अरे किती मी भक्ती करतो, त्याने काही साध्य होणार नाही. यासाठी जसा आपण मीठ आहार घेतो तद्वत सातत्याने थोडी का होईना भक्ती करून ती पचविण्याचे साधन प्राप्त कर, यालाच कृपाशीर्वाद म्हणतात. कृपाशीर्वादची एक वेगळ्या प्रकारची आपल्याला व्याख्या म्हणण्यापेक्षा वेगळ्या प्रकारचा अर्थ दादाने आपल्याला इकडे समजून सांगितलेला आहे की आपण जसा मीठा आहार घेतो तसं थोडीशी भक्ती करूया, थोडासा आपण त्यांच्यावरती विश्वास टाकूया, त्यांचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया. आणि ते जर आपण करू, ते पचवण्याचा, आता पचवणं म्हणजे काय, तर ते जे विचार आहे ते विचार आपल्यामध्ये रुजवणं, हे जर आपण करू शकतो तर त्याच्या पलीकडे काय नाहीये. यालाच दादानी काय म्हटलं, हा कृपाशीर्वाद आहे. म्हणजे हा कृपाशीर्वाद आपल्याकडे प्रवाहित झाला. कारण ज्या वेळेला आपण ते विचार रुजू, त्या विचारांमध्ये सात्विकता असणारच प्रश्नच नाहीये, उच्च कोटीची सात्विकता आहे. त्यामुळे आपल्याकडनं दुसऱ्यांचं चांगलंच होणार. आपण जे काही विचार आपल्या मनामध्ये येतील ते चांगलेच विचार येणार. आणि दादाने काय म्हटलंय, हाच कृपाशीर्वाद आहे. ज्या वेळेला एखादी व्यक्ती ह्या पद्धतीने वागते त्यावेळेला त्याच्याकडे ते कृपाशीर्वादित व्यक्ती असं आपण म्हणू. ज्या गरजा आहेत त्यांची प्राप्ती ही जरी ईश्वराची सहज लीला आहे तरी ती कृपा नाही. आपण नेहमी काय म्हणतो, हा देवाच्या कृपेने ना मला माझ्या मुलाला नोकरी मिळाली, आमचं घर झालं, हे झालं ते झालं, कळलं की नाही. दादा काय म्हणतात, ही सहज लीला आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या ईश्वरासाठी आपल्यासाठी त्या खूप मोठ्या आहेत,
परंतु आपल्याला समजा त्या प्राप्त झाल्यानंतर आपण तिथे थांबतो का? नाही. म्हणजे आपल्याला समजा 1 बेडरूमचा समजा फ्लॅट मिळाला तर मग आपल्याला वाटतं की नाही आता तर 3 बेडरूमचा पाहिजे, त्याच्यानंतर मग बंगला पाहिजे. म्हणजे आपण तिथे थांबत नाही. मग हे देणं, ते दादा काय म्हणतात, ईश्वराची सहज लीला आहे. म्हणजे डाव्या हाताचं काम आहे. कृपापात्र झाल्यावर मागण्या ते शिल्लकच राहतंय. अरे जे काय तू देशील ना, झोपडीमध्ये ठेवलं तरी आनंदी ठेव, तिकडे सुखी ठेव. बंगला दिला तरी मी तसा सुखी राहणार, लक्षात ठेव. मागायचं काहीच नाही, तू ठेवणार तसा मी राहणार. ह्याला म्हणतात कृपाशील. कृपापात्र आपण होणं, कळलं की नाही, ही फक्त आपल्याला ज्या काही गरजा आहेत त्याची प्राप्ती झाली म्हणजे आपल्याला काय वाटतं, अरे देवाचं माझ्याकडे लक्ष आहे. मी हे सांगितलं देवाने ते दिलं, हे सांगितलं देवाने ते दिलं. ही कृपा नाही. अतिशय महत्वाचं तत्वदादानी मांडलेलं आहे. कृपापात्र म्हणजे काय? कृपापात्र झाल्यानंतर मागण्याचं शिल्लकच राहत नाही, तू देशील ते. ऑफकोर्स ते सोपं नाही. आपण सर्वसामान्य आहोत. आपण काही नाही म्हटलं तरी मला हे हवंय, मला ते हवंय, असं होऊ दे, तसं होऊ दे, थोडंफार तरी आपण मागत असतो. ठीक आहे. परंतु हे हळूहळू हळूहळू करून आपल्या विचारामध्ये बदल होऊन आपण सांगायला पाहिजे की तू जसा शिवशील तसा मी राहायला तयार आहे. लक्षात, तू माझा सुखाणू आहे. इकडनं पहिलं तिने न्यायचं काम तू करणार आहेस. त्यावेळी सुख दुःख समजा माझ्या आयुष्यामध्ये आली तर सुख असताना सुद्धा मी तेवढाच तसाच स्थिर राहील आणि दुःख असताना सुद्धा मी तेवढाच स्थिर राहील. कारण का तू तुझी माझी, त्यावेळेला आपल्यावरती कृपा आहे की नाही. जोपर्यंत आपणास ईश्वराकडे काही मागावे असे वाटते याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की देवाची आपल्यावर कृपा आहे, पण आपण कृपेस पात्र झालो नाही. देवाची कृपा आहे, त्याच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालं, परंतु आपण पात्र झालो का त्या कृपेला? नाही. आणि दादा काय म्हणतात बघा, ही उणीव सदैव जाणावी, ही उणीव सदैव जाणावी व ती भरून निघण्यासाठी नित्य साधना करावी. म्हणजे मला काहीच मागावंसं वाटू नये, ह्या स्टेज पर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आपण काय करतो, दादा मला जरा असा असा प्रॉब्लेम आहे, अमुक असा असा प्रॉब्लेम आहे, हे द्या. आपण या गोष्टी सतत मागत असतो. बरोबर आहे. ते काय असं काय पटकन असं होणार अशातला भाग नाही. हा प्रोसेस आहे लाईफचा. तर दादाने समजून सांगितलंय की बाबा आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे इथे दादा कोणाचा कमीपणा दाखवत नाहीये. दादा फक्त आपल्याला एवढंच सांगतात आहे की बाबा हे इथपर्यंत आपल्याला जायचंय. पटकन सुटणार का? नाही. पण हळूहळू त्याच्यामधनं बाहेर येऊन, दादा तुम्ही मला हे दिलं ना, मला त्याच्यामध्ये आनंद आहे. आता पुढचं तुम्ही ठरवायचं, तुमच्यावरती सोडलेलं आहे सगळं. काय की नाही, तशी सुरुवात तरी करूया आपण. एक गोष्ट दिल्यानंतर आता पुढचं तुमच्यावरती सोडलंय अशी आपण सुरुवात करूया. आणि हे सदैव ही जी उणीव आहे ही उणीव भरून काढण्यासाठी नित्य साधना करावी. प्रत्येक मानवाचा जन्म हा 84 लक्ष योनीचा बहुमल ठेवा आहे असे शास्त्राने सूचित केले. आपण नेहमी म्हणत असतो, वंदने दादांनी जी 8 संमेलनं घेतली त्याच्या पहिल्या संमेलनामध्ये हेच दादांनी सांगितलंय की 84 लक्ष योनीतून स्थित्यंतर होत 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 मनुष्य जन्म प्राप्त झाला. म्हणजे काय, कुठचा तरी एक पहिल्यांदा कीटक असेल, त्या कीटकापासून त्याच्यानंतर अजून काहीतरी झालं, तिकडे त्याच्यानंतर अजून असं करत करत मासा, अमुक जलचर प्राणी, पक्षी असे विविध योनीमधनं स्थित्यंतर होत 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 मनुष्य जन्म प्राप्त झाला. आणि हा मनुष्य जन्म जो प्राप्त झाला, हा मनुष्य जन्म प्राप्त होईपर्यंत प्रत्येक योनीतून दुसऱ्या योनीमध्ये स्थित्यंतर, त्या दुसऱ्या योनीतून तिसऱ्या योनीमध्ये स्थित्यंतर, याच्यामध्ये आपलं काहीच नव्हतं. निसर्ग होता. निसर्गाने ही स्थित्यंतर घडवत 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 आपल्याला मनुष्य जन्म आपल्या शेवटी प्राप्त झाला. तर आधीचे सगळे जीव म्हणतात
आणि त्या जीवाचा मनुष्य झाल्यानंतर त्या जीवाला जीवात्मा. दादानी सांगितलेलं आहे त्या सेमिनार मध्ये की एकदा जीवात्मा म्हणून आपण जन्माला आल्यानंतर आता याच्या पुढे जी उन्नती करायची आहे, याच्या पुढचा जो प्रवास आहे तो जीवात्मा ते आत्मा आणि आत्मा तो परमात्मा, हा जो पुढचा प्रवास आहे याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, आता हा विकास करून घ्यायचा की ही उन्नती करायची जबाबदारी कोणावरती आहे, ही आता आपल्यावर आहे. मनुष्य म्हणून तुम्हाला आणून टाकलं, आता मनुष्य म्हणून आल्यानंतर पुढे जे जायचंय ते तुम्हाला जायचं. निसर्ग तिथपर्यंत, निसर्ग कुत्र्याना मांजरीना रस्त्यावरती झोपतात, ती सांभाळतो की नाही. मनुष्य सुद्धा जेव्हा रस्त्यावरती झोपतो त्याला पण सांभाळतो की नाही. म्हणजे निसर्ग आपलं कर्म नेहमीच करत असतो. आता आपल्यावरती आल्यानंतर आता याच्या पुढे आपला विकास करून घेणे आपल्या हातात आहे. म्हणून दादानी काय म्हटलंय की मनुष्य म्हणून आपल्याला प्राप्त झाल्यानंतर हा एक बहुमोल ठेवा आहे मनुष्य जन्म, ही जी योनी आहे आपली. कारण याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे सगळे जे गुण आहेत आणि त्याच्याबरोबर अवगुण सुद्धा, हे सगळे आपल्यामध्ये भरलेले आहेत. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे षड्रिपू आहेत ते प्राण्यांच्या बाबतीत ते गुण आहेत, त्यांची षड्रिपू आहेत. परंतु त्याचं प्रमाण आपल्यामध्ये एका प्रमाणापेक्षा जास्त झाल्यामुळे आपल्याला त्यांनी काय म्हटलंय, हे षड्रिपू आहेत. हे षड्रिपू प्रमाणात असेल तर ते षड्रिपू नाही. म्हणजे सगळे गुण जे आपल्याला आपण जर विचार केला तर ते गुण आपल्यामध्ये आलेले असतात. मनुष्यामध्ये मनुष्य हा परिपूर्ण त्यांनी तयार केलेला आहे. म्हणून शास्त्राने काय म्हटलं, हा बहुमोल ठेवा आहे. ठेवा म्हणजे काय, तर एक ठिकाणी ठेवलेली एक, म्हणजे काय म्हणतात त्याला, पण त्याला किंमत असलेली गोष्ट. डिपॉझिट इंग्लिशमध्ये. कोणाचा ठेवा आहे, देवाचा ठेवा आहे हा. त्यामुळे हा एक मोठा बहुमोल ठेवा आहे. कोणाचा, देवाचा. प्राप्त जन्माचे पूर्णत्व आपण जर आपली प्रगती या योनी अवस्थेतून केली तरच होते. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर आपल्याला जर प्रगती करायची असेल तर ही प्रगती आपण करू शकतो. मनुष्य जन्म आणि त्याच्या आधीच्या याच्यामध्ये काय फरक आहे, सर्वात महत्वाचा फरक काय, सर्वात महत्वाचा फरक म्हणजे माणसाला बुद्धी दिलेली असते आणि ती विकसित असते. असा याचा अर्थ असा नाहीये की आधी प्राण्यांना बुद्धी जरा सुद्धा असते, परंतु तेवढी मनुष्यावेळी ती विकसित झालेली नसते. एखादा आपल्याला असा आत्मा सापडतो की एखादा जीव असा सापडतो आपल्याला की ज्याची बुद्धी तितकी विकसित झालेली असते. आपण कितीतरी उदाहरणं आपण बघितले इतिहासामध्ये की घोडा त्याच्या बरोबर गेला चितेमध्ये, अशा गोष्टी, कुत्रा त्याच्या बरोबर गेला, मालका बरोबर गेला, अशी कित्येक उदाहरणं आपण बघितलेले. ही विकसित जीव आहे. तर प्राप्त जन्माचे पूर्णत्व आपण जर आपली प्रगती ह्या योनी अवस्थेतून केली तरच होते. पण हे पूर्णत्व म्हणजे तरी काय, नेमकं पूर्णत्व म्हणजे काय, की केवळ शास्त्राधारावरती अढळ श्रद्धा म्हणजे पूर्णत्व. म्हणजे शास्त्र जे काय सांगतंय, दादानी काय म्हटलंय माहितीये का पहिल्या सेमिनार मध्ये, की आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला. मनुष्य प्राप्त झाला म्हणजे काय, तर मनुष्य प्राप्त झाला हे यवनीचं पूर्णत्व झालं. म्हणजे या यवनीतून आपण मनुष्यापर्यंत पोहोचतो. पण याच्यामध्ये जीवनाचं पूर्णत्व झालेलं नाही. इकडनं तर सुरुवात झाली, आता इकडनं आपल्याला कुठे जायचंय, त्या मूळ परमात्म्याकडे, त्या परमात्म्याचेच आपण अंश आहोत ना. त्यामुळे प्रत्येक वेळेला प्रगती करत 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 आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय. आणि ह्या आपल्या जीवनामध्ये, ह्या आयुष्यामध्ये आपली गुरुभेट झालेली आहे.
ते आपले सुकाणू आहेत, ते नेणार आहेत आपल्याला पहिल्यांदा ह्या जीवनामध्ये आणि त्याच्यानंतर मग पुढे अनेक जन्मांमध्ये. तर त्यांच्यावरती आपला पूर्ण विश्वास असला पाहिजे. शास्त्रावर श्रद्धा म्हणजे शास्त्राचे पूर्णत्व. पण ज्या मानवी जन्माला उद्देशून हे शास्त्र उद्याला आले, तो मानवी जन्म अजून अपूर्ण अवस्थेत कार्य करीत आहे. आपण जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर आपण हळूहळू वाढतो, अमुक करतो तमुक करतो आणि नंतर एका जगतात आपण जगताचा निरोप घेतो. हे जीवन आहे का? दादाने विचारलेला प्रश्न त्याच्यामध्ये, हे जीवन आहे का? मग जीवन नेमकं काय? जीवन म्हणजे काय? त्या पहिल्या सेमिनार मध्ये जीवन म्हणजे काय याच्यावरती दादानी सगळं सेमिनार पूर्ण घेतलेलं आहे. ते नेमकं जीवन म्हणजे काय हे झालं योनीचं पूर्णत्व. परंतु मनुष्याचं पूर्णत्व झालं का? नाही. जीवनाचे साध्य प्राप्त करणे हे जरी कठीण आहे तरी तत्प्रित्यर्थ करावे लागणारे साधन कठीण असता कामा नये. जीवन जगणं किंवा एखादी गोष्ट साध्य करणं जीवनामध्ये प्रापंचिक आहे आणि पारमार्थिक निश्चितपणे त्याच्यासाठी कठीण आहे. म्हणजे जीवनाचे साध्य प्राप्त करणे, जे काय आपल्याला साध्य करायचे हे सोपं नाही. पण दादा काय म्हणतात, त्याच्यासाठी लागणारे साधन कठीण असतात. दादाने आपल्याला कोणतं साधन दिलेलं आहे? दादाने आपल्याला फक्त एक सुंदर साधन दिले, त्याला जोडीला आहेत. दादाने दिला ओंकार साधना करा, त्याच्यातून सगळं काही आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे अगदी सोपं साधन दिलेलं आहे, सगळ्यांना जमेल असं. लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी 20 मिनिटाची साधन आहे, मोठे असेल तर त्यांच्यासाठी 35 मिनिटाची साधन आहे. त्यामुळे साधन कठीण असता कामा नये. बरोबर याउलट आजपर्यंत मार्गदर्शन होऊन साधन कठीण झाले व साध्य हे दुर्लभ झाले व त्यामुळे साध्य दुर्लभ झाले. जे कोण साधक आले त्या साधकांनी मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे काय लोकांना सांगितलं तुम्ही 10 वर्ष बसा, तपश्चर्या करा, अमुक करा. तर साधन जे काय आहे ते साधन कठीण झाल्यानंतर जे काय साध्य करायचंय हे साध्य करणं दुर्लभ झालं. दादानी बरोबर उलट केलं. सर्वसामान्य माणसाला जमेल अशा रीतीने साधन पहिल्यांदा सिद्ध केलं आणि ते साधन आपल्याला दिलं. कृपावंत हो. साधन कठीण झाले व साध्य हे दुर्लभ झाले. मानवी जन्मातील साधन ही एक जीवन जगण्याची क्रिया आहे. जीवन जगण्याची एक क्रिया आहे, लक्षात ठेवा. जे काय साधन आहे, पण तीच जर क्रियाशील नसेल म्हणजे कार्यरत नसेल तर इष्ट ध्येय प्राप्ती हा एक जीवनातील अडथळा म्हणून आपल्या वाटायला येईल. म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ अवर लाईफ. आणि जर आपण पार्ट ऑफ अवर लाईफ न म्हणता जर त्या पद्धतीने आपण विचार करायला गेलो, आपण ती क्रियाशील केली नसेल तर आपल्याला ध्येय प्राप्ती म्हणजे काय, जे काय आपल्याला ध्येय प्राप्त करायचं आहे ते ध्येय प्राप्त सहज होणार नाही. किंवा तो आपला ध्येय प्राप्ती हे आपल्या मार्गातील अडथळा माने, नाहीतर सहज लिहिल्या ते प्राप्त होऊ शकेल. यासाठी जे साधन आपण करू इच्छितो त्याचे साहित्य काय, साहित्याचा अर्थ काय दादाने सांगितलंय बघा. साहित्य अर्थ म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये काय अंतर्भूत असलं पाहिजे, मला काय साध्य करायचं नेमकं, त्याचे साहित्य काय. म्हणजे साधन ज्या साध्यतेसाठी आपण करू त्या साध्य ध्येयात कशाचा समावेश झाला आहे, काय मला नेमकं प्राप्त करायचं याचा बोध प्रथमतः व्हायला पाहिजे. जीवन म्हणजे काय, मला कुठनं कुठे जायचंय. नाहीतर साधनेचे लक्ष म्हणजे क्रियेने काही जाणणे, हे अनुभवास न येता जीवन जगणे याशिवाय अनुभव शून्य असतो. फक्त आपलं जीवन जगायचं आणि निघून जायचं, याच्या व्यतिरिक्त काही घडणं नाही. शेवटचं एक. त्यामुळे साधन करूनही निराशा पदरी पडते. म्हणजे एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला जे काय हवंय तसं प्राप्त झालं नाही तर काय होतं, निराशा येते. कारण आपलं लक्ष आपण ठरवलंच नाहीये ना की नेमकं आपल्याला काय अचीव करायचंय.
आणि जी काय आपण साधना करणार आहोत त्या साधनेमध्ये मी समजा उद्या असं ठरवलं की माझे 2 गाड्या असल्या पाहिजे, माझे 3 बंगले पाहिजे, अमुक व्हायला पाहिजे, तमुक व्हायला पाहिजे, हे प्राप्त होणार नाही. त्याच्यासाठी ही साधना नाहीये. साधनेचं ध्येय सगळं वेगळं आहे आणि ती सहज आपल्या अंगवळणी पडली पाहिजे. साधन हे अनुलक्षून जेव्हा क्रियाशील होते तेव्हा त्या साधनेचा धर्मच आशावादी करण्यात असतो. म्हणजे आपण ज्या वेळेला एक लक्ष ठेवून साधन करतो त्यावेळेला साधनेचा धर्मच का असतो, आशावादी असतो. पण ती साधना क्रियाशील नसेल तर निराशा हा जीवन धर्म होतो. म्हणजे कोणत्या हेतूने आपण ते साधना करतोय ते जर आपलं ठरलेलं नसेल तर आपल्या वाट्याला फक्त निराशा येणार. परंतु आपण समजा ध्येय निश्चित केलं असेल आणि मग आपण साधना केली असेल तर नेहमी आशावादी असते किंवा उद्या असं होणार, अजून उद्या असं होणार, उद्या अजून असं होणार. आणि हे उद्या असं होणार म्हणजे काय, याच्यामध्ये प्रापंचिक आलं पण जास्त करून पारमार्थिक. अशा या जीवन धर्माचा अनुभव मानवाला पूर्णत्व प्राप्तीत अडथळा निर्माण करतो. म्हणजे असा जर जीवन धर्म निर्माण झाला त्याच्यामध्ये निराशा आहे त्यांनी काय होणार, मानवाला पूर्णत्व प्राप्त म्हणजे माणसाचं जीवन म्हणजे किंवा माणसाचं पूर्णत्व कशामध्ये आहे त्याच्यामध्ये तो अडथळा निर्माण. पण याचा दोष देवावर किंवा पूर्व कर्मावर ठेवून आपण निसंग होतो. आपण काय म्हणतो, अरे माझ्या नशिबातच नव्हतं, अरे देवाकडे मी एवढं सगळं करून सुद्धा काय मला प्राप्त झालं. त्यांचा संघ आपण सोडतो, निसंग होतो. म्हणजे जीवनाच्या मूळ कार्याशी आपण एकरूप न होता, म्हणजे मूलभूत माझं जीवन कशासाठी आहे याची जाणीव करून न घेता जीवन परिसरात ज्याचे अस्तित्व स्वभाव जाणवते त्याच्याशी आपण एकरूप होतो. म्हणजे आपण विषयाधीन होतो. नेमका माझा जन्म कशासाठी झालेला आहे ते आपण विचारात न घेता बाहेर जे काही चाललेलं आहे, स्वभावावर जे काही विषय आहे त्या विषयाधीन आपण होतो. दादानी बऱ्याच गोष्टी अजून पुढे सांगितलेल्या आहेत त्या आपण आता हा विषय थांबतो. शुभम. सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा कोट. सचिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आपण दादर कार्यकेंद्रातर्फे लक्ष्मी पूजन विधीचं पत्रक आपण तयार केलेलं आहे आणि हे पत्रक तुम्हाला डायरेक्टली ऑनलाईन सुद्धा उद्यापासून उपलब्ध होईल. तर म्हणजे 1 तारखेपासून होणार होतं पण काही अडथळा झालं नाही, पण हे पत्रक तुम्हाला ऑनलाईन सुद्धा उपलब्ध होईल. महत्वाचे त्याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी वेगळं अनुष्ठान मांडण्याची गरज नाही, कारण त्या अमावास्याचा दिवस असतो. आपण नेहमी अमावास्येचं अनुष्ठान मांडतो, परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी मात्र तसं वेगळं अनुष्ठान मांडण्याची गरज नाही, कारण आपण संध्याकाळी अनुष्ठान मांडणार आणि घरच्या देवाची मात्र नित्य पूजन त्या दिवशी करायचं. आणि अनुष्ठान शनिवार दिनांक 14 नोव्हेंबर 2020 संध्याकाळी 5 वाजून 59 ते 8 वाजून 32 या दरम्यान आपल्याला मांडतो. यावर्षी सगळीकडे परिस्थिती थोडीशी वेगळी असल्यामुळे यावर्षीचे लक्ष्मीपूजन कार्यकेंद्रावरती जे होतं ते कार्यकेंद्रावरती लक्ष्मीपूजन जे होतं आणि त्याच्यानंतर जी काय आरती असते त्याचा आपण लाईव्ह टेलिकास्ट झूम तर्फे यावर्षी झूम या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि ज्यावेळेला आपण घरी पूजन करत असतो त्यावेळेला प्रार्थना जी दादाने आपल्याला दिली ती प्रार्थना म्हणायची आणि नंतर मग पूजन विधी प्रारंभ करायचा. ते फक्त ठराविक मुद्दे आहेत. डिटेल निवेदन तुम्हाला निश्चितपणे आपल्या गुरु मार्गदर्शक या पुस्तकामध्ये किंवा डायरेक्टली सद्गुरु माफ करा दादर कार्यकेंद्र वेबसाईटवरती तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर अनुष्ठानासमोर जे आपण 21 रुपयाचा विडा काढून ठेवतो, बाकी सगळं काढून ठेवतो
तर ते ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यात हळद कुंकू व्हायचं. आणि नेहमी एका पाटावर बँकेचं पुस्तक, नवीन कोरी वही, एक लाल पेन आणि त्याच्यानंतर काही नावं लिहायची. ती नावं त्याच्यावरती लिहायची. सगळं दिलेलं आहे डिटेलमध्ये. ती नावं असतात. ती नावं आपण त्या वहीमध्ये लिहित असतो. आणि त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर जो 21 रुपयाचा वेळा असतो तो बाबांच्या चरणी आणून तबकामध्ये एकदा तुम्ही जर आला शनिवार रविवारी तेव्हा अर्पण करू शकता किंवा ऑनलाईन तुम्ही जमा करू शकता. तर मागे पुढे जेव्हा तुमचं कार्यकेंद्रावरती येणं होईल त्यावेळेला तुम्ही जमा करू शकता. अजून एक महत्वाची सूचना म्हणजे या येत्या रविवारपर्यंत म्हणजे 8 तारखेपर्यंत आपण आपल्या कार्यकेंद्रातर्फे जे आदिवासी पाडे आहेत त्या आदिवासी पाड्यामध्ये दरवर्षी आपण कपडे, भांडी, ज्या काय उपयुक्त अशा वस्तू आहेत त्यांच्यासाठी पण आपल्या असं नको की आपल्याला द्यायच्या असतील अशा वस्तू आपण जमा करून आपण ते पाठवतो. फर्निचर काही असेल, टीव्ही असेल, फ्रीज असेल, बऱ्याचशा वस्तू आपल्याकडे ऑलरेडी आलेल्या आहेत. रविवारपर्यंत या कृपया जास्तीत जास्त लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा, पण जास्तीत जास्त रविवारपर्यंत देण्याचा प्रयत्न करा आणि त्याचं सॉर्टिंग करून ज्या उपयुक्त आहे तेवढ्याच वस्तू त्यांना पुढे पाठवण्यात आणि ते आपल्या सोमवारी सकाळी ट्रक इकडनं निघणार आहे. तर ज्याला कोणाला अजूनही द्यायचं असेल त्यांनी कृपया या रविवारपर्यंत द्या. या येत्या रविवारी आपल्याकडे सकाळी ज्ञानसंवेदना वर्ग आहे. सकाळी 8 वाजता आरती साधना होईल आणि त्याच्यानंतर 9 वाजता ज्ञानसंवेदना वर्गाला सुरुवात होईल. ज्ञानसंवेदना वर्गामध्ये सध्या आपण ओंकार साधनेविषयीची माहिती घेतोय, विविध अंगांची माहिती आपण घेतोय. आता याच्यामधलं ओम श्री साईनाथाय नमः म्हणजे सद्गुरु नामस्मरण याच्याविषयीची माहिती यावेळेच्या आपण ज्ञानसंवेदना वर्गामध्ये घेणार आहोत. नमस्कार.